समस्त तुकडवाडीच्या प्रजा जनतेला या ठिकाणी मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे का तुम्हाला मालूमच आहे का आपले प्रिन्स हॅमलेट तलवारबाजीमध्ये किती निपुण आहेत. तर त्यांचा सामना आजच्या खास जत्रेनिमित्त आपण या लॉटसची करणार आहे. तर सगळे मिळून आपण आपल्या युवराजला मदत करावी. ऐ तलवारबाजीची कुस्ती सुरू करा. कोण आहेस तू? आर्टिस्ट. लहान पोरांचं काय काम नाही, चल तिकडे. मीच आर्टिस्ट. याच्याशी युद्ध करायचंय मला. मग हो युद्धाला आता. थांब रे जरा. थांब नाही थांब जरा. थांब ऐक. थांब ना जरा. काय कळतं? थांब ना जरा. काय रे असं करतोयस रे पोर आहे गपस केलं काय काय घे घे हा ना आता त्याला हा टाइम आउट टाइम आउट. लावला असतील बा. हे घे ना सफरचंद खा बाळा सफरचंद खा. नाही अरे सफरचंद खा. एक मिनिट हे सरबत घे खास तुझ्यासाठी अरे बनवलंय. खा ना काहीतरी. अरे घे ना. पायनॅपल मिल्क शेक आवडतो हे नाही. केळाचं शिकवून खायची अवकात नाही तुझी. पायनॅपल मिल्कशेक मी देते. कोण पिणार आहे ती आता? हे पितोस? अरे पी ना. काय मला नाही प्यायचं. अरे पी ना मला नाही आवडत. बाबा. मर तिकडे जा. अरे त्याच्यात हे टाका. अरे यमी. मी चालले यमी दरबारी. गावठी वीस घातल्याच्या गावठी. माझ्या आईला मारलंस. आता तू गेलास काका. आता तू संपला. आणि अशा प्रकारे हॅमलेट एकने सगळ्यांना वाचवलं आणि तोच मेन झाला. आणि अशा पद्धतीने सगळ्या दुश्मनांना खत्म करत हॅमलेट एक जिंकला. वा 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 वा. काय आनंदाची बातमी दिली. हे घे हे सफरचंद. हे घे. हा खा. तोंड गोड कर. खा खा खा. थँक्यू. हा. वा. कडू का लागतंय? कारण याला विष लावलं होतं. काय? तू मरतो पटकन. मी मेन असतो हॅमलेट. मी आता माझा राज्याभिषेक होणार. अरे तीच तलवार आहे तुझ्या हातात अजून. याला विष लागले. अरे तोंडात कुठे घालतो? तर मंडळी आता पाहूयात अलबत्या गलबत्या या नाटकातला एक प्रसंग. मी अलबत्या गलबत्या म्हणजेच अलबतराव गलबतराव झुप झुप स्वँग दर्यावर्दी. कसला अलबतराव म्हणा, साधा अलबत्या शिपुर्डा. आता माझ्यापाशी काही म्हणजे काही सुद्धा नाही. खिशात एक दमडी नाही की पोटात अन्नाचं कण नाही.
आहे तेवढी एक आगपेटी आहे माझ्याजवळ. पण या आगपेटीचं या जंगलात काय बरं करावं? जाऊ दे, आपण मस्तपैकी झोपूया. माझं नाव आहे चिंची चिटकी. काळोखात बरोबर आले की वाट चुकले वेताळ जाणे. इथे कोण झोपलंय? उठ. अरे मेल्या, ही झोपायची जागा आहे का? ही जागा आहे गुप्तधनाची. गुप्तधन. हा, नकाशा आणलाय मी, बघते. हा, काय काय भरलंय काय माहिती. अगो बाई, हे काय आलो हाताला? अगो बाई, घुबडाचा डोळा आला का? आंबट झाला गो बाई. बघते जरा. अगो बाई, हा आतच आहे का लबाड? थांबेले जरा, कान करून घेते. आलायस तर आता जा तिकडे. हा आणलाय नकाशा. डोळे ते इतके आदू झाले, सांगते तुम्हाला, काही दिसेल तर शपथ. आणि काळोखा असा दाट. पण म्हणा, मला काळोखात दिसलं नाही तर चेटकी होण्याचा फायदा तो काय? काय बरं तो उजेडाचा मंत्र? हा, औसेच्या राती भूतांच्या हाती काळे कुट्ट घडे निकाळो खाचा राहूचा राग तुला लागेल डाग. अरे मेल्या चंद्रा, थोडा उजेड तरी पाय, थोडा उजेड तरी पाय. उजेड पडला माझ्या जादूचा. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. तर मंडळी, खूप छान वाटतंय की या आठवड्यामध्ये आपण झी मराठी नाट्य महोत्सव साजरा केला. झी मराठीनं रंगभूमीवर पाऊल ठेवलंय नाटक घराघरात पोहोचवण्यासाठी आणि नाट्यसृष्टीला, रंगमंचाला तो सुवर्ण काळ परत एकदा आणून देण्यासाठी. झी मराठीच्या या प्रयत्नाला या मंचातर्फे अर्थातच खूप साऱ्या शुभेच्छा. नटसम्राट नाटक रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे अरण्यक. हे नाटक सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. आणि आता आगामी आकर्षण आहे एका लग्नाची पुढची गोष्ट. हे नाटक सुद्धा रंगभूमीवर दाखल होतंय. आत्तापासूनच शुभेच्छा आणि आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल.